नमस्कार, मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत। उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पेय किंवा थंड पदार्थ खायला खूपच आवडते। त्याचबरोबर सध्या आंब्याचं सीझन चालू आहे। थंडगार कुल्फी आणि आंबा जर एकत्र खायला मिळाले तर खूपच मजा येईल। यासाठी आज आपण स्टफ आंबा कुल्फी बनवणार आहोत। चला तर मग स्टफ आंबा कुल्फी कशी बनवायची ते पाहूया। आंब्यामध्ये कुल्फीचे मिश्रण भरण्यासाठी असा एक आंबा घ्यायचा। आता त्याचा देठाकडील भाग गोल असा कट करून घ्यायचा। यानंतर कट केलेली ही चकती बाजूला ठेवायची आहे। आता आतील कोय काढण्यासाठी तिच्या सर्व बाजूनी आपण सुरी फिरवून घेऊया, म्हणजे कोय घरापासून बाजूला होईल। यासाठी इथे बारीक अशी सुरी वापरायची आहे, की जेणेकरून आंब्याची वरची साल कापली जाणार नाही। कोय सर्व बाजूंनी सैल झालेली आहे। आता ही कोय चिमट्यामध्ये पकडून गोल फिरवून कोय सैल करून घ्यायची आहे। यानंतर ही कोय आंब्यामधून बाहेर काढून घेऊया। आंब्याच्या कोयीला लागलेला गर काढून घेऊन ह्या आंब्याच्या तळामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा कोय काढलेला आंबा एका वाटीवरती ठेवूया आणि यावरती आधी काढलेली चकती ठेवूया। कुल्फीचे मिश्रण भरण्यासाठी पोकळ केलेला आंबा हा बाजूला ठेवूया। यानंतर कुल्फीचे मिश्रण बनवूया। इथे मी या पॅनमध्ये अर्धा लिटर म्हशीचे दूध घालत आहे। हे दूध मंद आचेवरती थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। आता या कोमट दुधातील 3 मोठे चमचे दूध या 2 मोठे चमचे मिल्क पावडरमध्ये घालायचं आहे। मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा दुधावरची साय घालून तीही एकसारखी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे दुधामध्ये घालण्यासाठीचे मिश्रण तयार झालेले आहे। आता हे मिश्रण आपण बाजूला दूध गरम करत ठेवले होते त्यामध्ये घालूया। लगेचच चमच्याने हलवत मिक्स करूया, म्हणजे गाठी होणार नाही। आता इथे दुधाला एक चांगली उकळी आलेली आहे। यानंतर हे दूध सतत चमच्याने हलवूया, म्हणजे ते तळाला चिकटणार नाही। हे दूध आपल्याला साधारण अर्धे होईपर्यंत उकळायचे आहे। हे करत असताना आपल्याला गॅसची आच ही मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती हे दूध आटवून घ्यायचं आहे। इथे हे बघा, दूध अर्धे होईपर्यंत आटवून घेतलेलं आहे। आता हे दूध पुरेसं घट्टही झालेलं आहे। यावेळेला यामध्ये आपण 3 मोठे चमचे साखर घालणार आहोत। आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर वेलची पावडर घातल्यानंतर हे दूध 5 मिनिटे आटवून घ्यायचं आहे। हे दूध व्यवस्थित आटून 1/3 पट झालेलं आहे। आता गॅस बंद करून दूध चांगले थंड करून घेऊया। इथे बघू शकता, दूध गार झाल्यानंतर खूपच घट्ट असे झालेले आहे। हे कुल्फीचे थंड केलेले मिश्रण कोय काढलेल्या आंब्यामध्ये भरून घेऊया। साधारणपणे 2 आंबे या कुल्फी मिश्रणामध्ये भरून होतात। तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा। आता हा आंबा कुल्फीच्या मिश्रणाने व्यवस्थित भरलेला आहे। यानंतर यावरती आता कापलेल्या आंब्याचा वरचा भाग ठेवून आंबा सील करून घ्यायचा आहे। आता हा आंबा वाटीसहित डीप फ्रीजरला सेट होण्यासाठी रात्रभर ठेवायचा आहे। हे बघा, हा आंबा रात्रभर व्यवस्थित सेट झालेला आहे। आता या आंब्याची लगेचच सालं काढून घेऊया। आंब्याची साल आपल्याला पटकन काढून घ्यायची आहे। रात्रभर डीप फ्रीजरला ठेवल्यामुळे हा आंबा खूपच घट्ट असा झालेला आहे। अशी या आंब्याची इथे साल काढून घेतलेली आहे। यानंतर आंब्याचे आपण गोल असे पीसेस कट करून घेऊया। हे पीस कट करण्यासाठी चांगला धारदार चाकू वापरायचा आहे। साल काढल्यानंतर आंबा थोडासा मऊसर वाटत असेल तर तो डीप फ्रीजरला ठेवा आणि नंतर मग त्याचे पीस कट करून घ्या। हे बघा, इथे ही स्टफ आंबा कुल्फी किती मस्त दिसत आहे। त्याचबरोबर ती चवीला खूपच भन्नाट लागते। इथे या आंब्याचे खूपच मस्त असे पीस कट करून झालेले आहेत। आता ही कुल्फी पिस्त्याने सजवून पटकन सर्व करा। जर तुम्हाला इथे कुल्फी पातळ झाली आहे असे वाटले तर ती पुन्हा डीप फ्रीजरला ठेवा आणि नंतर खायला घ्या। तर ही अशी भन्नाट स्टफ आंबा कुल्फीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।